हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे तृषाचं बोरन्हाण आणि माझा हळदी कुंकू. तर उठल्या उठल्या मी सगळ्यात आधी रांगोळी काढून घेतली. दुपारी डेकोरेशन चालू झालं, सगळ्यांनी मिळून हेल्प केली. डेकोरेशन चालू केलं. नंतर इतकं भयानक ऊन होतं, आज खूप ऊन होतं आणि डेकोरेशन ऑलमोस्ट होत आलं होतं. आणि देवीला पण दुपारी आम्ही देवीला साडी घातली. म्हटलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर आपण मग देवी स्थापन करावी. त्याच्यानंतर ऋषिकेशने हा बोर्ड बनवून आणला तृषाचा, तो लावला आणि फायनल डेकोरेशन असं काहीसं झालं. सगळा सेटअप रेडी आहे. त्याच्यानंतर मी देवीला औक्षण करून घेतलं, म्हणजे हळदी कुंकू चालू होण्याआधी म्हटलं देवीला आपण ओवाळून पान सुपारी दाखवून सगळं कार्यक्रमाला सुरुवात करू. तृषाचा असा लुक आहे, छानसा फ्रॉक तिला घातलेला आहे. तर हा कुठनं आला काय आलाय ते सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग आम्ही इथे बोर्डच्या खाली वेलकम नाव काढत होती. त्याच्यानंतर फोटोग्राफरवाले काका आले, मग फोटोशूट चालू झालं. मग तृषाचे फोटो काढून घेतले. त्याच्यानंतर बोरन्हाणचे आमचे व्हिडिओ काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग लेडीज लोकांना जो आपण टायमिंग दिला होता त्या यायला चालू झाला. मग हळदी कुंकवाचे वाण द्यायला चालू केलं मी. जे येईल त्याला पान सुपारी तिळगुळ आणि आपण गाई वासराचं वाण ठेवलं होतं तर ते वाण चालू केलं. त्याच्यानंतर मग तृषाला ओवाळून घेतलं सगळ्यांनी, कारण भरपूर गर्दी होणार होती. एक 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 करून ज्याला जसं टाइम भेटेल तसे ते येत होते सगळे. मग तिला बोरन्हाणनी म्हणजे आंघोळ घातलेला आहे यांनी त्या सगळ्या गोष्टींनी. त्याच्यानंतर मामा पप्पाजी जेंट्स लोक आले होते, त्यांनी फोटो काढून घेतले आणि शेवटी आपण जेवण ठेवलं होतं. सगळेजण जेवले. असं काहीसा आपला छानसा आजचा कार्यक्रम झाला. चलो बाय बाय.